आता तुम्हाला सेमी इंग्लिश म्हणले की मराठी पण सांगावं लागतं इंग्लिश, पण याला आपली मराठी कळत नाही ना इंग्लिश कळत नाही, यांची एक वेगळीच लँग्वेज आहे. मग आज कॉम्प्युटर मध्ये ज्या वेगवेगळ्या लँग्वेज आहेत त्या लँग्वेज मध्ये ज्यांना आपल्याला सांगावं लागतं ते सांगण्याचं काम एका पर्टिक्युलर पद्धतीने करावं लागतं. तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा, दिसते स्क्रीनवर काही दिसते का आकडे कंस वगैरे, हे लाल निळा दिसत नाही का, ही सगळे कोड आहे. याला कोड म्हणायचं. आता हे आपण तुम्ही पहिल्यांदाच ऐकताय सगळं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येणार नाहीये. तर कोणतं वायर कुठं लावायचं ते सांगतो आपल्याला. हा किती वेळासाठी अलार्म वाजेल आपल्याला 5 पाहिजे, आफ्टर 5 सेकंद पुन्हा ब्रेक घेऊन 2 सेकंद ब्रेक घेऊन पुन्हा वाजला पाहिजे, अशा पद्धतीचं असेल किंवा फायर. हा तर फायर जर झालं, आग कुठं लागली तर त्या हीटने जो काम करणार, काय झालं हीट जनरेट होणार ना, तर ही हीट जी आहे त्या हीटचं इंडिकेशन या बॉडीला भेटणार, या बोर्डला भेटणार आणि तो लागेल आपल्याला काय देणार, संदेश देणार. लक्षात घ्या, मेसेज देणार आपल्याला. सांग. आणि हे कुठं कुठं वापरलं जाऊ शकतं, कोणी सांगू शकतं? खाली बसून बसी त्याच्याकडे करतो स्कूल फोकस तिकडे हे बघा. तुम्ही हे कुठं पाहिलेलं आहे जास्त वेळ? कुठं लावलेलं असतं ते? नाही, माझं म्हणणं तसं नाहीये. कुठं लावलं, खाली लावलं जातं.